कदाचित आजचं माझं भाषण हे कमी प्रतीचं असेल असं मला आत्ताच जाणवते. तरी सुद्धा असो, वारंवार मी एक गोष्ट ऐकत होतो अनेकांच्या तोंडून, आमकर साहेबांच्या तोंडून, इतर काही मान्यवरांच्या तोंडून, की मोठमोठे चांगले प्रतिष्ठित व्यक्ती समोर बसलेले आहेत, स्टेजवरती जागा नाही, वरती व्यासपीठावर जागा नाहीये, परंतु कोण कुठे बसलं आहे या ठिकाणाला महत्व नसतं. म्हणजे तुम्ही खाली बसा किंवा वर बसा, तुमचं जे कर्तृत्व असतं ना त्याला फार मोठी किंमत असते. तेव्हा जरी आम्ही सगळे वर बसलो असलो आणि तुम्ही खाली असाल तरी आमच्यापेक्षा खूप काही गोष्टींमध्ये तुम्ही आमच्यापेक्षा पुढे आहात असं मला जाणवत होतं. माझं नाव दिनकर मधुकर आमकर, लोककल्याण ग्राहक संस्थेचा मी अध्यक्ष आहे. या संस्थेची स्थापना 19 मे 2019ला आम्ही केलेली आहे. यापूर्वी मी जवळजवळ 25 वर्ष अखिल भारतीय ग्राहक संस्थेमध्ये काम करायचो, परंतु ती अचानकपणे बंद पडली. त्याचे जे गजानन पुराडकर साहेब होते त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर पुढे ती काही चालली नाही. त्याच्यामुळं मग आम्ही नवीन संस्था तयार केली आणि त्या संस्थेला पुन्हा आजपर्यंत जास्त प्रवाहात कशी येईल असे प्रयत्न करत राहिलो. आजपर्यंत 2 लाखापेक्षा जास्त सभासद या संस्थेमध्ये आहेत आणि 6,500 कार्यकर्ते महाराष्ट्र राज्य आणि इतर देशातल्या 10 राज्यामध्ये काम करत आहे. आत्तापर्यंत आपण जो पाहिलेला आजचा जो समारंभ आहे किंवा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्र राज्यातले पदाधिकारी, राज्याचे पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुखच्या वरचे, जिल्हा प्रमुखच्या खालचे तालुका प्रमुख वगैरे हे पदाधिकारी आजच्या याला नाही आहे. कारण का हा लिमिटेड लोकांचा कार्यक्रम ठेवलेला आहे की संस्थेला आम्हाला आता पुढे आताची जी आमची संख्या आहे, सभासद संख्या, ती डबल करायची आहे. लोकांचे जे न्यायनिवाडे निर्णय जे होत आहेत ते डबल झाले पाहिजे. ज्याचा आता ॲव्हरेज जो आहे तो वर्षाला 7,000 8,000 असा आहे, तो आम्हाला यावर्षी डबल करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणं, त्यांचं अधिवेशन एवढ्यासाठीच घेतलेलं आहे की राज्यातले सगळे कार्यकर्ते एकत्र एकमेकाला भेटतील आणि त्यांची ओळख होईल. त्यानंतर ते आपसात हितगुज करतील, बोलतील आणि आपसातले संबंध वाढवतील आणि ते संबंध वाढल्यानंतर ॲटोमॅटिक लोककल्याणला त्याचा फायदा होईल की प्रत्येकजण काय करतोय याचा अंदाज हा एकमेकाला येईल आणि कोणाचं जर काय काम अडलं तर एकमेकाला विचारून ते अधिक लोकांना न्याय देतील आणि ग्राहक लोकांना न्याय देण्यासाठी जो कायदा आहे, ग्राहक कायदा ग्राहक जागो, हा कायदा अधिक मजबूत करण्यासाठी आमच्या संस्थेच्या वतीनं मदत करेल. सर, ग्राहक मॉल की बात आपने की, ग्राहक मॉल के लिए जो है जगह चाहिए, इसके लिए राज्य सरकार से आपने आवेदन किया. अगर कोई ग्राहक किसी समस्या में सीधे संपर्क कैसे कर सकते? ग्राहक मॉलचा जो विषय आहे तो आमच्याकडे आता आम्ही ग्राहक मॉलची परमिशन घेतलेली आहे. आम्हाला ते प्रत्येक 288 मतदारसंघात 288 मॉल करण्याचा आमचा मानस आहे. परंतु आम्हाला मुंबईमध्ये अजून जागा उपलब्ध होत नाही. मुंबईची जागा भाड्याने घेऊन लोकांना कमी दरामध्ये सगळ्या वस्तू उपलब्ध करून द्यायचे. बाकीच्या मॉलसारखे वाढीव दर ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये काम करायचं नाही आहे. आणि याच्यामध्ये आमचे जे सभासद आहेत हे आमचे पहिले ग्राहक ते आहेत की सभासदांसाठी आपण तो मॉल करू, हळूहळू तो जनतेपर्यंत जाईल, आपणच जाईल. आपण एवढे प्रयत्न करतोय की आम्हाला मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी जागा उपलब्ध करून द्यावी. त्या जागेमध्ये आम्ही एक मॉल तयार करू आणि उर्वरित मॉल आम्ही तयार करू, असं मी आता ज्या व्यासपीठावरून जे उद्देशून बोललोय ते CM पर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल आणि आम्हाला त्याचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे. सर 2 लाख तुमचे असे मेंबर आहेत, स्त्रियांचा वाटा किती आहे आणि तुम्ही त्यांना काय सुविधा देऊ शकता आता किंवा पुढे? आतापर्यंत जो स्त्रियांचा वाटा आहे तो 30% आहे. 30 ते 33 म्हणजे आपण म्हणतो, पण 30% महिला याच्यामध्ये आजपर्यंत काम करतायत. पण याच्या पुढे अधिक जोमाने जास्त महिलांचं प्रमाण येण्याचं जास्त झालेलं आहे. आत्ता सुद्धा विदर्भातून इकडे कार्यकर्त्या म्हणून 10 महिला इथे हजर आहेत. विदर्भातून एकूण 85 लोक या मिटिंगला हजर आहेत. 110 येणार होते पण गाडी अभावी काही राहिले, ट्रेनमध्ये जागा नाही मिळाली. त्याच्यामुळे महिलांचं प्रमाण नेहमीच वाढतंय. बरं, आणखी 50% ते प्रमाण कसं जाईल आणि हा कायदा खरा जो पोचायला पाहिजे तो महिलांपर्यंत पोचायला पाहिजे. कारण का खऱ्या ग्राहक आहेत त्या महिला आहेत. पुरुष मंडळी जरी खरेदी करत असल्या तरी सुद्धा इतर गोष्टी खरेदी करतात, पण महिला हा खरेदीचा खरा पाय आहे. लोककल्याण ग्राहक संस्थेचा अध्यक्ष आहे.
आपण जो प्रश्न मला विचारलेला आहे त्याच्यामध्ये लोककल्याणचे जे सदस्य आहेत त्यांच्यामार्फत आलेल्या अनेक तक्रारी आहेत, त्यांची संख्या आमच्याकडे 5,500 पेक्षा जास्त आहे. 5,500 पेक्षा जास्त आहेत. आमचे 8 वकील आहेत जे फ्रीमध्ये लोकांना मदत करतात, कोणतीही त्यांच्याकडनं फी घेत नाही. ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते त्यांना जे काही प्रश्न असतील ते कोर्टापर्यंत नेण्याचं काम करतात. त्याच्यामध्ये आजपर्यंत 260 निर्णय लागले आणि 260 पैकी आम्ही 3च निर्णय आजपर्यंत हरलोय ग्राहकाचे. बाकी 257 निर्णय जे लागले ते आमच्या संस्थेच्या बाजूनी म्हणजे ग्राहकाच्या बाजूनी लागले आणि त्यांना त्या गोष्टीचा फायदा झाला. अशा प्रकारचं तक्रारींचे आहे आणि बाकीच्या सगळ्या केसेस आहेत त्या प्रलंबित आहेत. आणखी 2600 जे केसेस आहेत त्या अशाच मिटलेल्या आहेत, जे आपसात तडजोडनामा याच्याप्रमाणे 2600 केसेस मिटवले गेलेले आहेत संस्थेने आतापर्यंत. नमस्कार, मी लोककल्याण ग्राहक संस्थेची राष्ट्रीय अध्यक्ष मुलुंड विभाग आणि मुंबईमधले सगळं कार्य करते. सामाजिक कार्यामध्ये मी जवळजवळ 16 वर्ष काम करते. पण राष्ट्रीय अध्यक्ष इथे लोककल्याण ग्राहक संरक्षण आणि जनकल्याण संस्था त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदावर आल्यानंतर मी म्हटलं पहिलं अधिवेशन आपण मुलुंडमध्ये करावं, मुंबईमध्ये करावं आणि ह्याच्यासाठी भरपूर भरघोस प्रतिसाद मला मिळालेला आहे. विदर्भ, पुणे, नाशिक सगळ्या विभागातून आमचे पदाधिकारी इथे उपलब्ध आहेत. हा मेळावा लोकांना काहीतरी प्रत्येक कामामध्ये कुठेतरी मदत करणारा ठरणार आहे आणि ह्याची पोचपावती लवकरच तुम्हाला कळेल. दुसरी गोष्ट मला 26 जुलैला आयकॉनिक अवॉर्ड हा मिळालेला आहे. तो 26 जुलै कारगिल दिवस विजय दिवस म्हणून मानला जातो. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की बाबा पाऊस आणि पाणी हे मुंबईमध्ये पूर्ण भरलेलं होतं, पण त्या दिवशी आम्ही विजय दिवस साजरा केला. मी बऱ्याच IPS आणि UPSCच्या मुलांसाठी हे कार्यक्रम करते आणि त्याच्यामध्ये मला या कर्नल्स लोकांचा खूप प्रतिसाद मिळतो. तर सगळ्यात महत्त्वाचं की त्यांना मी अभिवादन करते, त्यांचे आभार मानते की मला आयकॉनिक अवॉर्डनी सन्मानित केलेलं आहे. आणि ह्या मेळाव्यामध्ये तुम्हाला जे काही म्हणजे चांगलं घेता येईल ते तुम्ही घ्यावं असंच माझी विनंती आहे आणि आमच्या लोकसंस्थेला तुम्ही सामील व्हावं एवढीच इच्छा करते. धन्यवाद. मॅडम, एक प्रश्न असा आहे की लोककल्याणची संस्था आहे त्याच्यामध्ये स्त्रियांचा वाटा किती आहे, किती तुमचे मेंबर आहेत? किंवा 2 लाख असेल काही तुम्ही सांगताय, पण तुमचा काय अंदाज आहे? तसं पाहायला गेलं तर लोककल्याण संस्थेमध्ये 2 लाखाच्या वर आमचे सभासद झालेले आहेत, सदस्य नेमणुका झालेल्या आहेत, पदाधिकारी झालेले आहेत. परंतु महिलांचा जो वाटा आहे तो आता बराचसा 50% तरी झालेला आहे. तो आम्ही 80% पर्यंत न्यायचा प्रयत्न करतोय. विदर्भातला माझा दौरा काही कारणास्तव मी करू शकले नव्हते, त्याच्यामुळे पण इथून पुढे माझे जे दौरे होतील त्याच्यामध्ये आम्ही छोट्या कार्यक्रमांमधून महिलांनाही सामील करून घेणार आहोत. कारण महिला या घर आणि आजूबाजूचा जो आमचा विषय आहे, छोट्या गोष्टी, बरेच मराठी असेल कोणत्याही घरामध्ये कोणत्याही गोष्टी बाहेर कुणी सादर करत नाहीत आणि पोलिसांकडे जायला घाबरतात, वकिलांकडे जायला घाबरतात. सो आमच्याकडे अशा टीम्स रेडी झालेल्या आहेत. इव्हन हॉस्पिटलच्या केसेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लोक घाबरतात आणि बऱ्याच ठिकाणी मेडिक्लेम असतात, त्याचे पैसे मिळत नाही, इन्शुरन्सचे पैसे मिळत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही अभ्यास करून आमचे लॉयर्स आहेत, आमची टीम आहे, काम करते. सो मला असं वाटतं की महिलाही आता प्रत्येक ठिकाणी मदत मिळालं. मेन मुद्दा असतो राशनिंग. राशनिंगमध्ये आत्ता मला जस्ट ठाणा विटावरून आलं होतं की तांदळामध्ये मोती मिळाले आणि ते पांढरे तांदळासारखे होते, ते बनवले गेलेले होते, ते त्यात मिक्सिंग होता. सो महिलांना जेव्हा जेवण बनवतात तेव्हा माहिती पडतं की कुठे यायला प्रॉब्लेम. तो महिलाही आता आपल्या कंप्लेंट्स माझ्याकडे यायला लागल्या. सो आपण आता प्रत्येक वेळी त्यांचं निरसन करणार आहोत. मी राजेंद्र जडे, नाशिकला असतो. लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा मी राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून गेल्या 4-5 वर्षापासून कार्यरत आहे. आज आमचं अधिवेशन इथं मुलुंडला होतं आहे, राष्ट्रीय अधिवेशन. लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे भारतामधील जवळजवळ 11 राज्यामध्ये आमचे पदाधिकारी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे 2 लाखाहून अधिक सामान्य सभासद आमचे आहेत. 6500च्या आसपास आमचे पदाधिकारी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये कार्यरत आहेत. आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते आहेत दिनकरराव आमकर साहेब आणि आमच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रतिमाताई देडिया पाटील. आम्ही सर्वजण ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहोत आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महिला अध्यक्ष या दोघांनीसुद्धा अहोरात्रपणे 24 तास इथं ते ग्राहकांसाठी चळवळ आम्ही आंदोलन करत आहोत. जिथं जिथं न्याय मिळत नाही, जिथं जिथं त्यांचा हक्क त्यांचा डावलला जातो, अशा सर्व ठिकाणी आमच्या संस्थेचे पदाधिकारी
तिथं कुठलाही विचार न करता तात्काळ तिथं जाऊन हजर राहतात आणि ग्राहकाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आमचा लढा तिथं चालू राहतो आणि चालू राहतो. नमस्कार ताई, आज तुम्ही ते लोककल्याण संस्थेमध्ये तुम्ही आले आहेत, तर कसं वाटते आणि काय सांगू शकणार या संस्थेबद्दल? नमस्कार सगळ्या प्रतिनिधींचं पण धन्यवाद. कारण लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था या संस्थेच्या वर्धापन दिन म्हणता येणार नाही आहे, परंतु सगळ्या सभासदांची इथे हजेरी बघण्यासाठी म्हणजे सोशल मीडियाने पण इथे हजेरी लावलेली ही बघूनही खूप बरं वाटलं. कारण तसं बघायला गेल्यानंतर हा दुर्लक्षित राहिलेला मुद्दा असतो. ग्राहक हा राजा जरी म्हटला तरी तो नेहमीच दुर्लक्षित असतो. त्याला जागं करावं लागतं. त्याला जागं करण्याचं काम आपले इथले अध्वर्यू म्हणूया आपण त्यांना दिनकर आमकर. खरं तर म्हणायला गेलं तर एखादी तंबूकर कोणाच्याही तोंडात त्यांचं नाव आल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही किंवा कार्यक्रम सुरूच होऊ शकत नाही. तर मुळात या माणसाचं व्यक्तिमत्वच असं आहे. कारण माझा त्यांच्याशी जो झालेला परिचय आहे तोही एका ग्राहकाच्या भूमिकेतूनच झाला. म्हणजे असं नाही आहे की ग्राहक म्हणून कोण असावं किंवा कोणाची संपत्तिक स्थिती काय असावी. ग्राहक कोणीही असू शकतो. म्हणजे अगदी रेशनिंग कार्डापासून म्हणायचं झालं तर मोठमोठ्या रकमांसाठी म्हणून देखील आपण ग्राहकच असतो. ज्यावेळेस आपण एखादं घर म्हणून विकत घेण्यासाठी जातो त्याच्यात फसवणूक झालेली माणसं ही देखील ग्राहकच असतात. त्यामुळे ग्राहकाला म्हणजे आपल्या सीमा काय आहेत किंवा आपले अधिकार काय आहेत किंवा आपण जे पैसे मोजतो त्याच्यासाठी म्हणून आपण कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी बांधील आहे किंवा आपल्याला जो विकणारा आहे तो कुठल्या गोष्टींसाठी बांधील आहे याची बऱ्याचदा कल्पना नसते. काही गोष्टींची भीड असते, काही गोष्टींचं अज्ञान असतं. तर हे अज्ञान दूर करण्यासाठी म्हणून यासारखी दुसरी संस्था नाही असं माझं पहिल्याच 5 महिन्यांमध्ये मत झालेलं आहे. वेअरॅज अजून माझं कुठलंच काम मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं नाही आहे. परंतु त्या व्यक्तींकडे बघून आणि ज्या पद्धतीने ते काम करतात आणि ज्या सपाट्याने ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे गेलेले आहेत तर आज सगळ्या जिल्हाप्रमुखांचं या इथे आल्यानंतरचं प्रत्येकाचं मनोगत व्यक्त करताना सगळीच माणसं त्यांचं गुणगान करताना थकून जातानाही दिसत आहेत. त्यामुळे कुठेही हा फक्त एखादी तंबू नसून देखील प्रत्येकाचं त्याच्यामध्ये सहकार्य आहे आणि असाच सपोर्टने मला असं वाटतं ही संस्था फार मोठी होणार आहे. फक्त महाराष्ट्रापुरती ती मर्यादित राहणारच नाही. आत्ताच त्यांनी एक मनोगत पण व्यक्त केलेलं आहे की आपलं पुढचं अधिवेशन असेल ते केरळामध्ये असेल म्हणून. म्हणजे धाडस तरी किती बघा. संपूर्णपणे वेगळ्या भाषेमधल्या प्रदेशामध्ये जाण्याची जो माणूस तयारी दाखवतो म्हटल्यानंतर त्याच्या धाडसाचंही कौतुक करायला पाहिजे. येण्यासाठी काय सुविधा असतात महिलांसाठी? तसं पाहायला गेलं तर आत्ता जी लाडकी बहीण योजना आहे त्याचं आहे. परत राशनिंगमध्ये त्यांची नावं नाही आहेत, त्यांची नावं नोंदवणं. आधार कार्डमध्ये पण काही काही लोकांचे प्रॉब्लेम्स होतात तर त्या सगळ्या कामांसाठी पण आपण त्यांना मदत करतो आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या योजना येत आहेत तर त्या पूर्वी काय होत होतं की त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या. आता आम्ही प्रत्येक घरोघरी ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा छानपैकी रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे. तर त्यामुळे महिलांना याचा फायदा होणारच आहे आणि त्यांच्या घरातल्यांनाही होणार आहे. तर बाकी आता निकम साहेब सांगते. सर तुम्ही काय सांगणार महिलांच्या संदर्भात? हां, महिलांचं कसं आहे, महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत आम्ही जास्त भर देतोय. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार याच्यामध्ये महिलांवर होणारी सुद्धा अन्याय, यांची होणारी फसवणूक आणि वेळोवेळी कुठल्याही ग्राहक या नात्याने ज्या ज्या ठिकाणी जातात एक महिला या नात्याने सुद्धा ते फसवण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी महिलांनी सक्षमीकरण, महिलांनी स्वतः जातीने लक्ष घालून त्या दुकानदाराला किंवा कोणत्या याला की जागेची फसवणूक होईल यासाठी ते असे प्रयत्न करण्यासाठी आम्ही त्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. तर या संस्थेची काही हेल्पलाईन नंबर वगैरे असं आहे? नाही, आमचा कोड आहे जो आमच्या लोककल्याणच्या साईटवर आहे कोड. त्याच्यावर तुम्हाला सगळ्या लिंक्स मिळतील आणि त्याच्यावर सगळी माहिती मिळते. इव्हन लोककल्याणचे जे यूट्यूब चॅनल्स आहेत त्याच्यावर तुम्हाला लोककल्याणमध्ये कोणकोणते नियम लागू होतात, 2019मध्ये काय बदल झाला, त्यानंतर आत्ता काही दिवसापूर्वी काही काही कायद्यांमध्ये काय बदल झाला ते तुम्हाला सगळं त्याच्यावर मिळेल. महाराष्ट्र शासन पंजीकृत पहिलं ग्राहक संरक्षण कायदा 1986 होता. त्यात 20 जुलै 2020ला तो कायदा बदल झाला आणि तो 2019 झाला आणि त्यावेळी कायदे एकदम कडक झाले आणि ग्राहक संरक्षण कायदा हे फार महत्त्वाचं. म्हणजे एखाद्या कोर्टात एखादी तारीख जरी गेली किंवा केस जरी गेली तरी नियमानुसार 90 दिवसात त्याचा निर्णय आला.
फक्त त्या माध्यमातून फार कडक म्हणजे ग्राहकांचे हक्क काय आहेत, रुग्णांचे हक्क काय आहेत या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न. डॉक्टर नासिर हुसेन मुल्ला महाराष्ट्र राष्ट्राच्या वैद्यकीय कक्षाचा अध्यक्ष आहे, लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थाचा. आज दिनकर आमकर साहेबांनी राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत त्यांनी माझी नियुक्ती केलेली आहे आणि यापुढे मी या संस्थेसाठी दिवस रात्र अहोरात्र कार्य करणार आहे, जेणेकरून जो लोककल्याण संस्था दिवसेदिवस ग्राहकासाठी चांगले ते चांगले काम करू शकते आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत सगळे मिळून. तुम्ही काय म्हणणार? मी अश्विनी जगताप, शिवसेना माजी नगरसेविका. मला आत्ताच नुकतेच पद आमदार दिनकर साहेबांनी 1 महिना झाला असेल पद घेऊन ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था या संस्थेचं पद दिलेलं आहे. मीही लोकांचे काही प्रश्न असतात, लोकांना कुठून काय रेशनिंग वगैरे महिलांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते. माणसांपर्यंत वीज पोहोचवणाऱ्या गोष्टीचा एक मधला दुवा आहे आणि लोककल्याणमधून सर्वसाधारण माणसांचीच कामं करायचा हा मोठा मानस आहे. आणि राहिला प्रश्न महिलांचा तर जास्तीत जास्त महिला त्याच्यामध्ये उतरून आपल्या समस्या त्यांनी मांडून त्यांचे जास्तीत जास्त प्रश्न जेवढे आम्ही सोडू तेवढे आमच्या लोककल्याण ग्राहक मंचातून आम्ही जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडू हा एक मोठा उद्देश ठेवून मी सुद्धा त्याच्यामध्ये उतरलेले आहे. मी सूर्यकांत प्रभावती दत्तात्रय विरकर, सेवानिवृत्त जलसंपदा विभागातून कनिष्ठ अभियंता. मी जवळजवळ 39 वर्ष माझी सेवा झाली. मी जलसंपदा विभागात 37 वर्ष आणि 2 वर्ष जलविज्ञान प्रकल्प डिव्हिजन ठाणे इथे कार्यरत होतो. परंतु बघा मी 30 सप्टेंबर 2022 मध्ये मी सेवानिवृत्त झालो आहे. प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. मला खूप वेळा मला प्रशस्तीपत्रकं पण चांगली सेवा केल्याचे मिळालेले आहेत. शेवटी मी जलविज्ञान प्रकल्प उपविभाग कोलाड यांच्या अधिपत्याखाली कोविड काळामध्ये 2019 मध्ये उत्कृष्ट काम पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये केल्यामुळे मला उत्तम काम केल्याचं मला लेखी प्रमाणपत्र पण देण्यात आलेले आहे. पण बघा कशी आहे शासकीय सेवेमधली परिस्थिती. मला चांगली सर्टिफिकेट दिलेलं असताना माझी आत्ता बघा 2022 ते 2024 आता 2 वर्ष व्हायला आली. मला अद्यापही माझी सेवानिवृत्तीचं मला वेतन मला ज्या मागण्या माझे जे लाभ आहेत सेवानिवृत्तीनंतरचे ते अद्याप मला मिळालेले नाहीत. तर मला माझ्यावर हा मोठा अन्याय आहे. आणि मी त्या संदर्भात ज्यावेळेला मी आमच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला तर माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई का होऊ नये म्हणून मला पत्रव्यवहार करण्यात आला. म्हणजे प्रामाणिक शासकीय कर्मचारी जर न्याय मागत असेल तर ती काही शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते का?